नमस्कार मित्रांनो, होळी हा सण आपण लहानपणापासून साजरा करत आलो आहोत, पण बहुतांश वेळा आपण त्यामागचा खरा उद्देश समजून घेत नाही। आपल्यासाठी होळी म्हणजे रंग, मस्ती आणि एक दिवसाची सुट्टी एवढंच उरलं आहे। पण खरं पाहिलं तर होळी हा आपल्या पूर्वजांनी दिलेला ऋतू बदलात शरीर, घर आणि वातावरण शुद्ध करण्याचा वैज्ञानिक उपाय आहे। हिवाळा संपून उन्हाळा सुरू होताना शरीरात ताप वाढतो, जंतुसंसर्ग वाढतो, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि अशा वेळी होळीचा अग्नी एक नैसर्गिक संरक्षण कवच म्हणून काम करतो। आज आपण जाणून घेणार आहोत होळीत टाकायची अशी एक वस्तू जी योग्य पद्धतीने टाकली तर घरातील रोगराई, सतत आजारपण आणि नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते। चला तर मग आपण ते जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। होळी का पेटवली जाते? पूर्वीच्या काळात डॉक्टर, हॉस्पिटल किंवा अँटीबायोटिक्स नव्हत्या, तरीही लोक दीर्घायुषी होते कारण ते निसर्गाशी जोडलेले उपाय वापरत होते। होळी पेटवण्यामागचा मुख्य उद्देश होता हवामान बदलामुळे पसरू शकणारे जंतू, विषाणू आणि दूषित ऊर्जा नष्ट करणे। मोठा अग्नी पेटवल्यावर वातावरणातील ओलसरपणा कमी होतो, हवा गरम होते आणि त्यामुळे बॅक्टेरिया टिकू शकत नाही। म्हणूनच होळी ही केवळ धार्मिक क्रिया नसून ती एक प्रकारची मास क्लेन्झिंग प्रोसेस आहे, जी संपूर्ण गाव किंवा परिसरासाठी फायदेशीर ठरते। होळीत टाकायची ती एक महत्त्वाची वस्तू कडुलिंबाची पाने। आता येऊया मुख्य मुद्द्याकडे। होळीत टाकायची ती एक अत्यंत प्रभावी वस्तू म्हणजे कडुलिंबाची पाने। कडुलिंब हा असा वृक्ष आहे की ज्याचा वापर हजारो वर्षांपासून आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो। कडुलिंबामध्ये जंतुनाशक, विषाणूनाशक, रक्तशुद्धीकरण करणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण नैसर्गिकरित्या असतात। म्हणूनच पूर्वी होळी पेटवताना मुद्दाम कडुलिंबाची पाने, फांद्या किंवा सुकलेली पाने टाकली जात। यामागे श्रद्धा होती, पण ती श्रद्धा अनुभवावर आधारित होती। कडुलिंब जाळल्यावर काय होतं? रोगराईवर परिणाम। कडुलिंबाची पाने जेव्हा होळीच्या अग्नीत जळतात तेव्हा त्यातून जो धूर निर्माण होतो तो साधा धूर नसतो। त्या धुरामध्ये कडुलिंबातील नैसर्गिक औषधी घटक मिसळलेले असतात। हा धूर हवेत पसरल्यावर वातावरणातील हानिकारक जंतू नष्ट होण्यास मदत होते। यामुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचारोग, हाज, पुरळ तसेच साथीचे आजार यांचा प्रादुर्भाव कमी होतो, असा लोकांचा अनुभव होता। त्यामुळेच होळीनंतर अनेकांना हलकं वाटायचं, आजारपण कमी व्हायचं आणि वातावरण स्वच्छ झाल्यासारखं वाटायचं। होळीत कडुलिंब टाकण्याची योग्य आणि प्रभावी पद्धत। होळी पेटवताना कडुलिंबाची पाने टाकायची पद्धतही महत्त्वाची आहे। घाईघाईने किंवा दिखाव्यासाठी नाही तर जाणीवपूर्वक आणि शांत मनाने हा उपाय करायचा असतो। कडुलिंबाची ताजी किंवा सुकलेली पाने घ्यावीत। ती हातात धरून मनात असा भाव ठेवावा की माझ्या घरातील सर्व रोग, त्रास, नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा या अग्नीत नष्ट होवोत। त्यानंतर ही पाने होळीच्या अग्नीत अर्पण करावीत। हा संकल्प मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचा असतो, कारण सकारात्मक विचार शरीरावर थेट परिणाम करतात। यामागचं वैज्ञानिक कारण अंधश्रद्धा नाही। आजच्या भाषेत सांगायचं झालं तर होळीचा अग्नी आणि कडुलिंबाचा धूर हे मिळून एक प्रकारचं नॅचरल डिसइन्फेक्टंट सिस्टम तयार करतात। उष्णतेमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे जंतू वाढू शकत नाहीत। कडुलिंबामधील औषधी घटक हवेत मिसळल्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते। म्हणूनच हा उपाय अंधश्रद्धा नसून त्या काळात उपलब्ध असलेलं बेस्ट प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर होतं। बहुतेक लोक करतात ती मोठी चूक। आजकाल अनेक ठिकाणी होळीत प्लास्टिक, रबर, फाटके कपडे, केमिकलयुक्त वस्तू टाकल्या जातात। हे अत्यंत चुकीचं आहे। अशा वस्तू जाळल्यावर विषारी वायू तयार होतात, जे फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतात आणि उलट आजार वाढवतात। लक्षात ठेवा, होळी ही रोग दूर करण्यासाठी आहे, रोग वाढवण्यासाठी नाही। त्यामुळे शक्यतो फक्त नैसर्गिक लाकूड, पालापाचोळा आणि औषधी वनस्पतीच वापराव्यात। परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नाही, अनुभव आहे। मित्रांनो, आपल्या सणांमागे केवळ पूजा पाठ नसतो, तर निसर्गाशी जुळवून घेतलेलं शहाणपण असतं। होळीत कडुलिंबाची पाने टाकण्याची परंपरा ही हजारो वर्षांच्या अनुभवातून आलेली आहे। योग्य पद्धतीने समजून उमजून केल्यास आजही हा उपाय शरीर, मन आणि वातावरणासाठी फायदेशीर ठरू शकतो। जर तुम्हाला असेच परंपरेमागचं शास्त्र, घरगुती उपाय, वास्तू आणि सकारात्मक ऊर्जेची माहिती आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा।